डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा पॉलिटेक्निक तर कॅपराउंड 2चे अलॉटमेंट साईडवर उपलब्ध होणार आहे। तर अलॉटमेंट कसे चेक करायचे, सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल। साईडवर आल्यानंतर बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये जसे आपण कॅपराउंड 1चे अलॉटमेंट चेक केलेले होते त्या प्रकारे सुद्धा आपण अलॉटमेंट चेक करू शकता आणि जे आपल्याला ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे ती प्रोसेस आपण आपल्या लॉग इनमधून कंप्लीट करणार आहे, जसे की बेटरमेंट किंवा फ्रीज असे दोन ऑप्शन येणार तुम्हाला। तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता की इम्पॉर्टंट लिंकचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे आपल्याला चेक प्रोविजनल अलॉटमेंट कॅपराउंड 2चं ऑप्शन उपलब्ध होऊन जाणार। ते उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला तिथे क्लिक करावं लागेल। तिथे क्लिक केल्यानंतर बघू शकता की यामध्ये तुम्हाला तुमचा जो आयडी आहे, तुम्हाला जो आयडी मिळालेला होता तो आयडी तुम्ही इथे इन्सर्ट करा, जन्मतारीख टाका आणि व्ह्यू अलॉटमेंटला क्लिक करा। व्ह्यू अलॉटमेंटला क्लिक केल्यानंतर जर तुमचा नंबर लागला तर अलॉटमेंटमध्ये तर तुम्हाला संपूर्ण माहिती स्क्रीनवर तुमच्या उपलब्ध होणार आहे की तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे या प्रकारे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। तर डायरेक्टली तुम्हाला अलॉटमेंट चेक करावं लागेल आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला लॉग इन करून फ्रीज करायचं आणि जर तुम्हाला पुढील राऊंड ट्राय करायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट हे ऑप्शन चूज करू शकता। तर अशा प्रकारे ही एक अपडेट आहे आणि त्यानंतर पुढील राऊंड कधी असणार आहे याबद्दल सुद्धा भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलं होतं। तर जेही तुम्हाला इथे इम्पॉर्टंट डेटचं ऑप्शन दिलेलं आहे तर बघू शकता यामध्ये आज अलॉटमेंट लागणार आहे। तर अलॉटमेंट लागल्यानंतर विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात उद्यापासून, म्हणजे 25 आणि 26 तारखेला विद्यार्थ्यांना कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायची आहे। या 2 दिवसामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि त्यानंतर 27 तारखेला तुम्हाला ज्याही व्हॅकंट सीट असेल ह्या साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि 28 तारखेला विद्यार्थी राऊंड 3चा फॉर्म भरू शकतात। तर अशा प्रकारे ही एक अपडेट असणार आहे। अलॉटमेंट लागल्यानंतर अलॉटमेंट चेक करा, कॉलेज लागले का चेक करा। जर ॲडमिशन घ्यायची असेल तर उद्याला तुम्ही तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरुवात करू शकता, ज्यामध्ये बेटरमेंट आणि फ्रीज असे 2 ऑप्शन राहणार आहे। तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा पॉलिटेक्निकबद्दल जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।